कल्याण पूर्वेमध्ये 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण त्याचबरोबर तिच्यावर लैंगिक अत्याचार हत्या या तिन्ही गुन्ह्यामध्ये आज पोलिसांच्या ताब्यात असलेला विशाल गवळी, याच विशाल गवळीच्या आधी केलेलं कृत्य आज समोर आलेलं आहे। माझ्यासोबत त्यांनी पहिल्यांदा ज्या वेळेला आपल्या परिसरातील एका लहान मुलीबरोबर अत्याचार केलेला आहे त्याच परिवाराच्या एक कुटुंबाची त्या मुलीची आई आपल्यासोबत आहे। ताई, तुम्ही या परिसरात राहता, आज काय भीती वाटते तुम्हाला या परिसरात राहण्यासाठी? भीती वाटते माझ्या पोरीसाठी, परत भीती वाटते की परत काहीतरी करणार म्हणून, परत अत्याचार करेल का, माझ्या पोरावर मारहाण करेल, माझ्या हस्बंड त्याच्यावर मारहाण करेल, तिची भीती वाटते। तर नेमकं पहिल्यांदा काय घडलेलं? तुमची मुलगी कशी येत होती आणि तिची कॉलेजवरनं येत होती, कॉलेजचं टायमिंग त्या 5-5:30 पर्यंत आहे, पण तिला बरं नव्हतं, आजारी होती, ताप आलेलं म्हणून ती घरी लवकर पळत होती। तर तिने शॉर्टकट घेतलेला, ती कधी त्याने रिक्षाने यायची ना कधी कधी इकडनं यायची, आमच्या तिकडनं रस्त्यानं चक्कीनाक्यावरनं, पण ते एमर्जन्सी होती म्हणून ती तिकडनं आली आणि त्याला एकटं बघून तो गाडी फिरून त्याला पाटणं पकडलं। त्यावेळेला रात्रीच्या वेळेला गुन्हा दाखल करायला तुम्ही रात्रभर त्या ठिकाणी थांबलेले, काय नेमकं त्या दिवशी गुन्हा दाखल करायला काय त्रास होतो? त्रास होतो, मला बसूनच ठेवलेलं ते लोकांनी, पोलीसवाल्याने, हे करायचं ते करायचं, दुसरं केस यायचे त्यात त्यांचे हे करायचे, पण मला तसंच बसून ठेवलेलं। काय वाटतं त्यावेळेला जो गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्यामध्ये नेमकं काय गुन्हा दाखल केलेला आणि न्यायालयामध्ये सांगितलं पोक्सोसाठी, पोक्सो लागणार आणि मग तिला 3-4 वर्षाचं सजा होणार आहे असं सांगितलेलं, पण तो 2 महिन्याने रिटर्न आला। मी आज कोर्टात जाऊन सही करून आली, माझी मुलगी आणि मी, नंतर तिच्या आदल्या दिवशी तो बाहेर आला। काय कारण होतं ते बाहेर येण्यासाठी? काय तुम्हाला याबद्दल सांगितलं? मला काहीच नाही सांगितलं, ना कोर्टाने सांगितलं ना पोलीसवाल्यांनी सांगितलं। त्याच्याकडे मनोरुग्ण असल्याचं दवाखाना असं काय नाही, आम्हाला माहीतच नाही कसलं सर्टिफिकेट आहे त्याच्याकडे, काय आहे ते आम्हाला कसलंच माहीत नाही। काय वाटतं की ताई, त्यावेळेला समजा पोलिसांनी ॲक्शन जास्त घेतली असती, न्यायालयाने त्याला बंद, तर आज एक जीव वाचला असता, जीव ते पोरीचा जीव वाचला असता, पोरीचा जीव, अजून भरपूर पोरींचा जीव वाचेल। असल्या माणसाला जर फाशी झाले तर अजून वाचणार, पुढे तो असं भरपूर लोकांना केले आणि अजून पुढे सुटला तर अजून करेल, म्हणून असल्या माणसाला फाशी आणि एन्काउंटर पाहिजे। तुम्ही कसा प्रयत्न केला की त्यावेळेला तो सुटू नये यासाठी? तुमचे घरचे सगळे धावत होते, अनेक विनंती केली, काही राजकीय लोकांकडे गेलेले, आणि तुम्ही खूप नाही, मी कोणाकडेच गेले नाही, मी डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये आली। महेश दादा ते लोक त्याला सपोर्ट केलेले सगळं, मी कुणाकडे गेलीच नव्हते, मला कोण सपोर्ट, माझ्या एरियामधले पण कोण सपोर्ट नाही केले, फक्त माझ्या आईची 4-5 जे लेडीज होते आमचे, जे आता बघितलं तुम्ही गेलेले, तेवढेच माझ्या सपोर्टर होते, अजून कोण नव्हते, कारण घाबरले, दहशत आहे, आम्ही जाऊ तुमच्या पुढे, तुमच्यासाठी काय बोलू तर आमचे पोरं बाळ आहेत, आम्हाला काय होईल, म्हणून ते लोक पुढे नाही। तुम्ही तो लढा जो आहे आजपर्यंत एकटा लढता, ते आता तुम्हाला काय काय नेमका त्या तिकडे त्रास होतो आणि आजूबाजूचे लोक का दहशत? सगळं घाबरतात, काय माझ्या त्यांच्या सगळ्यांच्या घरी पोरी आहेत, मग हस्बंड कामाला जातात, रात्री कोण 12-1-2 वाजता येतात, कोण काय करणार म्हणून ते दहशत आहे, ते घाबरतात। आता काय वाटतं की यावेळेस त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे, सगळे कुटुंब एकत्र येतात, काय सांगाल की आजची जी परिस्थिती आहे, काय सांगाल? आजची अशी परिस्थिती, त्याला फाशी झाली पाहिजे, आता सुटला की परत कोणाला त्रास देणार तो, मग परत अजून एक पोरगीला तसंच करणार, मग कसं करणार? तुम्ही त्याला ॲक्शन नाही घेणार, आम्ही काय करणार? कसं जीव, आम्ही आमच्या पोरीचा जीव कसा वाचवणार? आम्ही आमच्या पोरीला बाहेर कसं काढणार, कोंडून ठेवणार एका ह्याच्या माणसासाठी? ते भीती आम्हाला काढायची तिकडनं। 1 वर्षापासून तुम्ही तुमच्या मुलीला कसं नेतात? हे कारण हे प्रकार घडल्यानंतर अनेक महिलांबरोबर, माझी पोरीला मी रिक्षाने सोडते, रिक्षाने सकाळी पण जाते कॉलेजला, रिक्षा पण सोडून येते, येताना पण तिला रिक्षामध्ये इकडे पुढे यायला सांगते, इकडे हा रस्ता बंद केले, चक्कीनाक्यावरनं पाठवते। परिसरामध्ये असे अनेक महिला आहेत, त्यांच्याबरोबर हे केलेत, काही लोक घर सोडून पण गेलेत। हां, घर सोडून गेलेत, काही महिला घाबरून घरात बसलेत, बोलत नाही, काय आपल्या पोरीची इज्जत जाईल आणि मग परत आमच्या पोरीला काहीतरी करणार म्हणून ते घाबरून बसले घरात। तुम्ही बेधडकपणे असे सगळं समोर येतात, ते तुम्हालाही भीती वाटते का? आणि काय तुम्ही आता म्हणजे प्रशासनाला काय सांगणार की ज्या पद्धतीने तुमच्या घरात यांनी आज तुम्ही ज्या पद्धतीने लढा देतात, ते गेल्या 1 वर्षापासून तुमच्या कुटुंबियाला ज्या दडपशाहीमध्ये आणि भीतीच्या वातावरणामध्ये तुम्ही आहात, कशी परिस्थिती आहे आता आणि काय तुमच्या मनात राहते आणि काय व्हायला पाहिजे असं? ती फॅमिली तिकडे हटायला पाहिजे,
मेन कारण ती फॅमिली तिथे राहायला पाहिजे नाही. मग ते फॅमिली नसेल मग सगळ्यांचं शांत होईल. माझं म्हणणं असं ती फॅमिली तिथे नको आहे. मलाही खूप भीती वाटत असेल कारण आता तुम्ही सुरक्षेसाठी स्टेटमेंट देते. आता पण मला भीती वाटते की काल त्यांच्या घरातलं कोण येऊन काय करणार म्हणून. मग त्याची जबाबदारी कोण घेणार. हां, माझा मुलगा रात्री 10-11 वाजता येतो. त्याची जबाबदारी कोण घेणार. ते भीती वाटते आम्हाला. नेमकं हे खानदानी आहेत म्हणून भीती आहे का हा असाच फक्त सगळ्यांना मारहाण करतो, महिलांना पकडतो काय? हा करतो. ह्यांचे घरचेवर अजून 2 भाई त्यांचं एवढं काय मॅटर नाही आहे. फक्त ह्याचं जास्तच मॅटर आहे. ह्याचाच जास्त आहे. आता तरी तुम्हाला असं वाटतं की पोलिसांनी कठोर कारवाई करावी आणि हा न सुटला किंवा याला मोठी शिक्षा झाली तर पुढे अजूनही जीव वाचतील किंवा अजूनही महिलांची किंवा मुलींचा जीव वाचला. हा जेलमध्ये राहील. जेलमध्ये याला तर एन्काउंटर पाहिजेच पाहिजे. याला फाशीच पाहिजे. हा सुटला की बाकी पोरी पण जिवंत राहते. अजून पोरी जिवंत राहते. हा सुटला तर अजून पोरींचा धक्का आहे. सुटण्याचं कारण काय असं बोललं जातं की कोणी राजकीय आहेत तेही त्याला बॅकअप. हे मला माहीत नाही ते राजकीय आहे का काय आहे ते मला माहीत नाही. तिचा कोण पार्टीमध्ये कोण देतोय का जमान देतोय आम्हालाही माहीत नाही. आम्ही नागरिक आम्हाला काय माहीत. एकंदरीत पाहिलं तर एका आईची कळकळीची विनंती या ठिकाणी आहे. गेले 1 वर्षापासून ती या आरोपीला कुठंतरी शासन व्हावं, हा आरोपी कुठंतरी याला बंदी घालावी, याला जेलमध्ये बंद करावं अशा प्रकारची भावना घेऊन पोलीस असेल, पोलीस स्टेशन असेल किंवा न्यायालय असेल त्यांच्या चक्रा ही आई मारत आहे. मात्र प्रत्येक वेळेला तो आपला मनोरुग्णाचा दाखला दाखवत त्या ठिकाणी बाहेर येतो आणि परिसरातील महिला असतील किंवा लहान मुली असेल त्यांच्यावर अत्याचार करतो. आता पुन्हा तो बाहेर येणार आणि पुन्हा अत्याचार करणार का असा प्रश्न या आईला पडत आहे. कॅमेरा पर्सन अमितसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.